प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियांनो, आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि जे भविष्यवाणी आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, त्या पूर्ण होत आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता जर तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या दिवसात मार्क ऑफ द बीस्ट ही संकल्पना असेल, म्हणजे चिप बसवली जाईल. आता तसंच काही इंग्लंडमध्ये झालेलं आहे, UK झालेलं आहे. तिथं डिजिटल ID आलेली आहे आणि हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. जर तुम्हाला UK काम करायचं असेल तर हे बंधनकारक आहे. तर जर कोणाकडे डिजिटल ID नसेल तर तुम्ही काम करू शकणार नाही आहे. तर मार्क ऑफ द बीस्ट सारखंच ही गोष्ट झालेली आहे, म्हणजे कशी भविष्यवाणी पूर्ण होत आहेत. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की रेड हेफर, म्हणजे ज्याला आपण मराठी म्हणू शकतो की लाल बछडा जे आहे ते, त्याची खूप आवश्यकता होती. त्याची मंदिरासाठी आवश्यकता होती, कारण तिथं आता मंदिर नाही आहे, पण आता थोड्याच काळामध्ये तिथं मंदिर निर्माण होईल, त्यासाठी आवश्यकता होती. आणि त्या जे रेड हेफर्स जे आहे त्याचं बलिदान पण झालेलं आहे. आणि तिसरी भविष्यवाणी जे आहे ती पूर्ण झालेली आहे, आणि ती म्हणजे मंदिरासाठी महायाजकची आवश्यकता असते. कारण महायाजक नाही आहे तर मंदिराचं काम होऊ शकत नाही आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की जुन्या करारामध्ये जे मंदिर होतं त्यामध्ये बलिदान चालायचं, तिथं धूप जाळले जात, तिथं स्तुती केली जात, तिथं वर्शिप केली जात. तर ह्या सर्व गोष्टी जे महायाजकच्या द्वारे होतात. तर महायाजकची नियुक्ती या सप्टेंबर महिन्यात झालेली आहे. 2000 वर्ष झालेले आहेत. तिथं मंदिर नाही आहे, कारण मंदिर जे आहे ते दुसरे मंदिर जे आहे ते रोमन सम्राट टायटसनी आणि त्याच्या सैन्याने ते उद्ध्वस्त केले होते इसवी 70 आणि जेव्हा ज्यूइश आणि रोमन वॉर झाला त्या काळात, त्यामुळं जीविश डिस्पोजा झालं. जीविश डिस्पोजा म्हणजे काय, त्यामुळं काय झालं की यहुदी लोकांचं विस्थापन झालं. यहुदी लोक तिथून जे आहे तिथून युरोपियन कंट्रीजमध्ये गेले, अमेरिकन कंट्रीजमध्ये गेले, तिथून ते इंडियामध्ये गेले, तिथून आफ्रिकाच्या देशात गेले, तिथून रशियामध्ये गेले, अशा सर्व देशामध्ये ते गेले. आणि म्हणून आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक देशामध्ये यहुदी लोक आहेत. पण जेव्हा इस्रायल राष्ट्राची पूर्ण स्थापनता झाली, ती झाली मे 14, 1948 तेव्हा काय लोक वापस इस्रायलमध्ये आले. तर 2000 वर्ष आता होऊन गेलेले आहेत की इस्रायलमध्ये मंदिर नाही आहे. आणि मंदिरासाठी पुष्कळ गोष्टीची आवश्यकता असते. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की टेम्पल इन्स्टिट्यूट म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जी 1987 फॉर्म झाली होती. आणि त्यापासून जे आहे मंदिरासाठी जे गोष्टींची आवश्यकता आहे तर त्याची ते तयारी करत आहेत. आज जसं मी तुम्हाला सांगितलं की लाल बछडा जे आहे त्याचं बलिदान आत्ताच झाला, रेड हेफर. आणि ह्या महिन्यात मंदिरासाठी जो महायाजक आहे त्याची नियुक्ती झाली आणि त्याचं नाव आहे बरूक केहेन. आता जो शेवटचा जो महायाजक होता त्याचं नाव होतं बेन एलिशा. बेन एलिशाला जे आहे ते रोमन साम्राज्याने जे आहे रोमन साम्राज्य त्याला ठार मारलं होतं. म्हणजे तेव्हापासून कुठलाही याजक नव्हता, कारण मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. तर आता मंदिर बनण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. लवकरच ते मंदिर बनणार आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं की महायाजकाची नियुक्ती झालेली आहे, सर्व गोष्टी होत आहेत. म्हणजे
पवित्र शास्त्रामध्ये जी भविष्यवाणी दिलेली आहे त्यानुसार सर्व गोष्टी होत आहेत. आपण वाचूया डॅनियल 9:27. एक सत्पकाळचा करार तो पुष्कळांसोबत पक्का करेल. तो म्हणजे कोण? तो म्हणजे ख्रिस्त विरोधी. सत्पकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करेल. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. प्रियाने, इथं पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे की तो पुष्कळांसोबत एक करार करेल. म्हणजे तो जो आहे तो यहुदी लोकांबरोबर एक करार करेल आणि तो त्यांना एक खोटं आश्वासन देईल. त्यांना सांगेल की मी तुम्हाला शांती देतो. प्रियानो, आता इस्रायलमध्ये कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे? इस्रायलमध्ये आवश्यकता आहे शांतीची. तो त्यांना सांगेल की मी तुम्हाला शांती देतो, पण तो फसवतोय त्यांना. आणि इस्रायली जे आहे ते त्यांना वाटतं की हाच मसीह आहे. कारण जर तुम्हाला माहिती आहे की इस्रायल लोक पण ते मसीहाची वाट पाहतात. जेव्हा येशू ख्रिस्त आला होता तर त्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं आणि अजूनपर्यंत ते येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून जे आहे ते जे क्लेशाचा काळ होणार आहे 7 वर्षाचा, त्यातून ते जातील. जेव्हा आपलं रॅप्चर होईल त्यानंतर ख्रिस्त विरोधी प्रकट होईल. आता ख्रिस्त विरोधी आहे कुठे आहे? आपण बघत पण असू, पण आपल्याला माहित आहे तो कोण आहे. पण जेव्हा आपण वरती जाऊ, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, तर ख्रिस्त विरोधी प्रकट होईल. हे जे वचन दिलेलं आहे, हे वचन क्लेशाच्या काळातलं एक भविष्यवाणी आहे. म्हणजे ह्या वचनातून तुम्ही बघा की क्लेशाच्या काळामध्ये मंदिर असेल. कारण इथं काय म्हटलेलं आहे की तो एक सत्पकाचा करार करेल. म्हणजे 7 वर्षाचा तो करार करेल. आता पहिल्या 3.5 वर्षामध्ये मंदिर असेल आणि तिथं यज्ञ आणि जे अर्पणे असतील ते चालू करेल. यहुदी लोकांना आनंद वाटेल, कारण त्यांचा आनंद ह्या यज्ञ आणि अर्पणामध्ये आहे. ते अजून पण जुन्या करारामध्ये आहेत. आणि 3.5 वर्षानंतर तो काय करेल? हे सगळं बंद करेल. म्हणून इथं लिहिलेलं आहे मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करेल. आणि 3.5 वर्षानंतर तो आपला जो आहे आपण म्हणू शकतो तो खरा आपला चेहरा दाखवल, नाश करणारा. आणि तो काय करेल? देवाच्या सिंहासनावर बसल मंदिरामध्ये. आणि तिथंच बायबलमध्ये म्हटलेलं आहे की ती एक अमंगळ गोष्ट आहे, एक घृणित अशी गोष्ट आहे. आणि तो यहुदी लोकांना सांगेल की तुम्ही माझी आता उपासना करा, मीच देव आहे. आणि तो यहुदी लोकांचा खूप छळ करेल. आता तुम्हाला माहिती आहे की क्लेशाचा काळ हा खूप कठीण काळ असेल. स्वर्गातून पण देवाचा कहर पृथ्वीवर येईल. आणि हे जे यहुदी लोकांना ह्याचा पण कहरचा सामना करावा लागेल. आणि तेव्हा ते जे आहे तेव्हा ते येशू ख्रिस्ताकडे वळतील. तेव्हा यहुदी लोक जे आहेत ते पश्चाताप करतील आणि येशू ख्रिस्त त्यांना वाचवण्यासाठी येरुशलेममध्ये येईल. त्यालाच आपण म्हणतो सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. कारण रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाहीये, आपल्याला वरती घेतलं जाईल. तर प्रियानो, डॅनियल 9:27 मध्ये जी भविष्यवाणी केलेली ही मंदिरासाठी भविष्यवाणी केलेली. आणि इथं म्हटलं की मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करेल. म्हणजे पहिले 3.5 वर्ष चालू राहील. आता त्यासाठी आवश्यक आहे की मंदिरची आवश्यकते आता काम पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महायाजक, कारण महायाजकाशिवाय हे सगळं यज्ञ आणि अर्पणे होऊ शकत नाही. आता त्याची पण नियुक्ती झालेली आहे. म्हणून आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहोत. आणि जसं मी सांगितलं की याची नियुक्ती कोणी कोणी सरकारने नाही केली किंवा कोण तिथले जे रबीज आहेत त्यांनी नाही केली. कारण तो जो आहे तो असला पाहिजे अहरोनच्या वंशावळीमधला. कारण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, आपण ते वचन वाचूया. गणना 3:10. तू अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्त करशील. पण
जो कोणी परका साक्षीच्या तंबूकडे येईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल. म्हणजे याचा अर्थ काय होतं की तो जो आहे तो अहरोनच्या वंशातील पाहिजे. दुसरं कोणीही चालणार नाही. कारण जर दुसरं कोण गेला तिथं तर इथं काय म्हटलं आहे. आणि म्हणून एक खूप कठीण यहुदी लोकांसमोर एक कठीण ज्याला आपण म्हणतो टास्क होतं की महायाजकाचं सिलेक्शन. कारण तो त्या वंशातला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी खूप हे करून खूप लोकांकडे जाऊन त्यांनी जो महायाजक जो आहे त्याचं सिलेक्शन केलं. 2016 मध्ये हे जे महायाजक जे होते बरूक केहन यांची नियुक्ती केली गेली इंटरिम महायाजक म्हणून. पण आता त्यांना जे आहे आता त्यांना महायाजकची महायाजक म्हणून त्यांना अभिषेकित केलेलं आहे. हालेलुया. तर प्रियानो, आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. आणि तुम्हाला माहिती की आता युनायटेड नेशनमध्ये काय झालं. युनायटेड नेशनमध्ये जे आहे 140पेक्षा जास्त देशांनी इस्रायल विरुद्ध ठराव केला. कारण पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की सर्व देश इस्रायल विरुद्ध उठतील. आणि त्याचीच भविष्यवाणीची पूर्तता आपण सर्वजणांनी जे आहे जे युनायटेड नेशन संस्थेमध्ये जे झालं त्या संस्थेमध्ये आपण बघितली. म्हणजे जे देश इस्रायलला सपोर्ट करत होते, ख्रिश्चन राष्ट्र ज्याला आपण म्हणतो, युरोपियन कंट्रीज, फ्रान्स, इटली, साऊथ आफ्रिका, अशा पुष्कळ ख्रिश्चन देशांनी जे आहे ते इस्रायलच्या विरुद्ध त्यांनी इस्रायलच्या विरुद्ध ठराव केलेला आहे. प्रियानो, आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.